नमस्कार. धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 01/2025. पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. संवर्ग ब, पदाचं नाव आहे विधी सहाय्यक, वेतन श्रेणी आहे S15, 41,800 ते 1,32,300. एकूण पदं आहेत 3. नंतर आहे संवर्ग गट ब, पदाचं नाव आहे लघुलेखक, उच्च श्रेणी, वेतन श्रेणी S16, 44,900 ते 1,42,400. एकूण पदं आहेत 2. नंतर आहे संवर्ग गट ब, पदाचं नाव आहे लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी S15, 41,800 ते 1,32,300. एकूण पदं आहेत 22. पुढे आहे संवर्गाचं नाव गट क, निरीक्षक S13, 35,400 ते 1,12,400. एकूण पदं आहेत 121. नंतर आहे गट क, पदाचं नाव आहे वरिष्ठ लिपिक S8, 25,500 ते 81,100. एकूण पदं आहेत 31. अशी एकूण 179 पदांसाठी ही भरती सुरू आहे. पुढे आहे वेळापत्रक. फॉर्म सुरू झालेत 11/9/2025 पासून आणि 3/10/2025 तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पुढे आहे परीक्षा शुल्क. ओपनसाठी आहे 1,000 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपयाचं पेमेंट आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे. कास्ट वाईज या ठिकाणी व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. पदाचं नाव आहे विधी सहाय्यक. एकूण पदं आहेत 3. या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये अर्जासाठी 1 जागा आहे. पुढे आहे विजा 1 जागा आणि ओपनसाठी आहे 1 जागा. अशा एकूण 3 जागा आहेत. पुढे आहे अर्हता व पात्रता. सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता. आणि 2 नंबर आहे खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असायला हवा आहे. पुढे आहे 2 नंबर लघुलेखक, उच्च श्रेणी. एकूण पदं आहेत 2. सर्वसाधारण या ठिकाणी इतर मागासवर्गीय 1 जागा आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 1 जागा. अशा एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण SSC आणि लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट. अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे. 3 नंबर आहे लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी. एकूण पदं आहेत 22. सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. अनुसूचित जमाती 3 जागा. भजब 1 जागा. भजक 1 जागा. भजड 2 जागा. इतर मागासवर्ग 2. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 2. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2. अशा एकूण 16 जागा आहेत. पुढे आहे महिला. अनुसूचित जाती 1 जागा. अनुसूचित जमाती 1. भजगसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्ग 1 जागा. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 1 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1. अशा एकूण 6 जागा आहेत. दिव्यांगासाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा SSC आणि 2 नंबर आहे लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा
मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट, अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. 4 नंबर आहे निरीक्षक. एकूण पदं आहेत 121. सर्वसाधारण अनुसूचित जाती 4 जागा आहेत. अनुसूचित जमाती 3, विजा 2, भज ब साठी 2 जागा आहेत. भज क साठी 2 जागा, भज ड साठी 1, इतर मागासवर्ग 6, विशेष मागास प्रवर्ग 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 6, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 5 आणि ओपनसाठी आहेत 11. अशा एकूण 43 जागा आहेत. पुढे आहे महिला. अनुसूचित जाती 4, अनुसूचित जमाती 2, विजा अ साठी 1 जागा आहे, भज ब साठी 1, भज क साठी 1 जागा आहे, भज ड साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्ग 5, विशेष मागास प्रवर्ग 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 4, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 5 जागा आहेत आणि ओपनला आहेत 11 जागा. अशा एकूण 36 जागा आहेत. पुढे आहे खेळाडू. अनुसूचित जाती 1 जागा आहे, इतर मागासवर्ग 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 1 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. अशा एकूण 6 जागा आहेत. पुढे आहे माजी सैनिक. अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, विजा अ 1, भज क 1, इतर मागासवर्ग 3, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 आणि ओपनला आहेत 6 जागा. अशा एकूण 18 जागा आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचारी. अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, भज ग साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्ग 2 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आहे आणि ओपनला आहेत 4 जागा. अशा एकूण 11 जागा आहेत. पुढे आहे भूकंपग्रस्त. ओपनसाठी 1 जागा आहे. पुढे आहे प्रकल्पग्रस्त. अनुसूचित जाती 1 जागा, इतर मागासवर्ग 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आहे आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. अशा एकूण 6 जागा आहेत. पुढे आहे दिव्यांग. एकूण पदं आहेत 5. नंतर अनाथ. एकूण पदं आहेत 1. पुढे आहे शैक्षणिक पात्रता. उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. 5 नंबर आहे वरिष्ठ लिपिक. एकूण पदं आहेत 31. सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. अनुसूचित जमाती 1, विजा अ 1, भज ब 2, भज ड 1 जागा आहे, इतर मागासवर्ग 2, विशेष मागास प्रवर्ग 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. अशा एकूण 15 जागा आहेत. पुढे आहे महिला. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. अनुसूचित जमाती 1, भज क साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्ग 2, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. पुढे आहे माजी सैनिक. अनुसूचित जातीसाठी 1, इतर मागासवर्ग 1, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी. इतर मागासवर्ग 1 जागा आहे आणि ओपनसाठी आहे 1 जागा. दिव्यांगासाठी एकूण पदं आहेत 2 आणि शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. आणि 2 नंबर आहे उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा यथास्थिती मराठी टंकलेखनात 30 शब्द प्रति मिनिटपेक्षा कमी नसेल इतक्या गतीचं शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. पुढे आहे वयोमर्यादा. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे 3 ऑक्टोबर 2025 आणि किमान वय आहे 18 वर्ष आणि कमाल वय आहे
ओपनसाठी 38 आणि मागासवर्गीय आणि अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष. नंतर आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू, ओपनसाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्षे आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे वयाच्या 45 वर्षापर्यंत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.